तुझा विसर न व्हावा एवढ्यासाठी म्हटलेलं आहे. म्हणून भगवंताकडं दान जर मागायचं, माऊलींनी सुद्धा बाळ छंदामध्ये पुष्कळ दान मागून घेतलेलं आहे. क्षीर सिंधू ही दुहिला चतुर्दशी रत्ने भरला, नाही का, नेगे तेथील सावलं, नाही का, मज आबोला प्रपंचशी. मग तुम्ही प्रपंचामधलं काय वाटेल ते दिसला, पण ते प्रपंचातलं मला नको म्हणतात. नामदेवाने सुद्धा हेच मागितलं. आपल्यासाठी संतांनी काही मागून घेतलेलं नाही आहे. संत महात्मे कसे आहेत? संत महात्म्यांनी सगळ्या जगाचं कल्याण करण्यासाठी मागून घेतलं. आणि आम्ही तुम्ही जे मागून घेतो ते आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी मागवतो. आपली वाणी जर मागायचीच असेल तर जगत कल्याणाचं मागावं. माऊली ज्ञानोबरायाने सुद्धा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे आणि तोषूनी मज द्यावे पसाय दाने. काय मागून घेतलं? सगळ्या जगाकडचं, जगाचं कल्याण मागून घेतलं. विश्वात्मक म्हणजे याचा अर्थ काय हो? आता विश्वात्मक देवे म्हणजे अतिशय त्याच्या पलीकडे व्यापक काही शिल्लक राहिलंच नाही आहे. एवढं व्यापक मागून घेतलं. माऊली ज्ञानोबरायांचा किंवा संतांचा एकमुखानं दृष्टिकोन म्हणा किंवा सगळ्यांचा दृष्टिकोन हा अतिशय व्यापक. या जगताचं स्वरूप सत्य, शिव आणि सुंदर असं असावं, नाही का. सत्य म्हणजे त्याच्या जे प्रत्येक जीवाला सत्य माहिती व्हायला पाहिजे. शिव म्हणजे कल्याण आहे, प्रत्येक जीवाचं कल्याण व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक जीव हा सुंदर म्हणजे त्या ठिकाणी चांगला असला पाहिजे. म्हणजे सुंदर या शब्दाचा अर्थ धर्माचरण करणारा असला पाहिजे. सत्य, शिव आणि सुंदर असं आम्ही सुद्धा म्हणतो. आता सध्या ज्याच्यामध्ये नावं ठेवायला मागं कोण बघत नाही, मागं पुढं काही बघत नाही आहेत. उठायचं सुरूच करायचं. आता काल परवाच एका ठिकाणी विषय झाला. उठायचं, ते ज्ञानेश्वर महाराज अस्पृश्य काय मानत नव्हते, मग तुम्ही का मानता? आता काय सांगायचं? म्हटलं महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी किती वेळा वाचलाय? म्हटलं मी नाही वाचलो. मग तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज म्हणायला सुद्धा अधिकार नाही. म्हटलं पहिला तुम्ही 10 वेळा ज्ञानेश्वरी वाचा आणि मग माझ्यावर बोला. म्हटलं उगाच काहीतरी उचलली जीभ लावली टाळायला करू नका. काही अभ्यास करायचा नाही, उठायचं. ते संत हे ठेविले आनंद त्यांचे राहावे चित्ते, असं म्हणजे काय? समाजाला कुणीकडे घेऊन चालले? समाजाला नैष्कर्म्यवादी केले म्हणतात त्या संत, आमच्या वारकरी संप्रदायातले संत महात्म्याने. अरे पण याने जे सांगितले ते तुम्ही केलाय का? वाहिल्या उद्वेग दुःख केवळ म्हटलं, ह्याच्याकडे बघितला नाही, पुढचं चरण बघतच नाही. एक चरण कोणी तर म्हटलेलं ऐकायचं आणि त्याच्यावरच आपलं काहीतरी बडबडत बसायचं, याला अर्थ नाही आहे. तुकोबरायांच्या एक वचनाचा अभ्यास करायला निम्मा गाथा वाचायला पाहिजे, तेव्हा ते एका चरणाचा अर्थ कुठं तुम्हाला कळेल. संतांनी काय एवढं ज्ञान, तुम्ही एवढी ताकद विज्ञानामध्ये खर्च केली असती तर काय झालं असतं, नाही का. जग कुठेच्या कुठे गेलं असतं. आणि विज्ञान कुठं नाही मला सांगा. ज्ञानेश्वरी जर वाचला तरी न्यूटनचे 3 सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आता जर विज्ञानाबद्दलच बोलतो थोडंसं, न्यूटनचे 3 सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. 750 वर्षापूर्वी माऊलींनी लिहून ठेवलेले. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, चंद्र पृथ्वी भोवती फिरतो, हे माऊलीने मांडून ठेवलेलं आहे. पण बघायची दृष्टी आमच्याकडे नाही. मी परवा सांगितलं, ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळ्या. आंधळ्या डोळ्यानं बघून काय होतंय का मला सांगा? काही होणार नाही आहे. माऊली म्हणतात आभराचा वेगू, नाही का. कोल्ह्याला काय वाटतं, नाही का, कोल्ह्याच्या उभी आहे माऊलीची तशी. आभराचा वेगू, त्या ठिकाणी चंद्रावर आम्ही आरोपण करतो. चंद्र तसंच आहे, पण ढग फिरत असतं. किंवा ज्याप्रमाणे चेंडू मारल्यानंतर जेवढ्या वेगानं परत येतो, हे न्यूटनचा सिद्धांत माऊलीने मांडलेला आहे पूर्वी. किंवा आणखी सांगतो तुम्हाला, आज एवढ्या अगदी चित्रपट म्हणा, हे सिनेमा सगळे चाललेले आहेत. माऊलीने 750 वर्षापूर्वी सांगितले, अगरबत्ती फिरवल्यानंतर एकसारखं दृष्टी सापेक्षतेचा नियम जो आहे, सगळं विज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भरलेलं आहे. पण आमच्या यांना हेच माहिती नाही आहे की विज्ञान जसं यंत्र रूपानं तारक आहे, तसंच शस्त्र रूपानं मारक आहे, याचा विसर पडलाय. आज अणुबॉम्ब म्हणतो आम्ही, शस्त्र रूपानं अणु हा
तारक, यंत्र रूपानं तारक आहे पण शस्त्र रूपानं मारक आहे. मला सांगा, ड्रायव्हर आहे म्हणून आमच्या संत महात्म्यांनी काय केलेलं आहे, जे तारक आहे त्याचाच फक्त वापर केलेला आहे. यंत्र म्हणजे बस आहे, बसमध्ये बसून पंढरपूरला चाललोय, यंत्र रूपानं तारक आहे. ड्रायव्हर जर चांगला असला तर आमची गाडी पंढरपूरला पोचेल. ड्रायव्हर जर काहीतरी घेऊन बसत असला, बाजूला जात असला, आमची गाडी पंढरपूरला पोचेल का मला सांगा? कुठं तर मध्ये वड्यात गेल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून विज्ञानापेक्षा अध्यात्मावर आमच्या सर्व संत महात्म्यांनी जास्त भर दिला. अध्यात्मावर म्हणण्यापेक्षा तुम्हा आम्हा जीवांचं सगळ्यांचं कल्याण ज्याच्यामध्ये आहे त्याचं या ठिकाणी संत महात्म्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुकोबरायाने सुद्धा भगवंताने म्हटलं असेल, तुम्हाला देऊ का तुकोबराया, हे देऊ का ते देऊ का? काही नको म्हटले, मला द्यायचं असेल तर हेची दान देगा देवा, दुसरं दान मला देऊ नकोस. तुझा विसर न व्हावा आणि मग गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी.